त्या ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही आलो आणि प्लास्टिकचा जे रिसायकल आपण कसं करू शकतो, प्लास्टिक पासून आपण कसे विविध प्रकारच्या बॅग तयार करू शकतो हे सगळं बघतोय आपण. आणि हे जे पुढे तुम्हाला दिसतंय हे प्लास्टिकला म्हणजे प्लास्टिकचं सुरुवातीला प्लास्टिक कलेक्ट करून परत त्याला सॅनिटाईज करून त्याच्यापासून छोट्या छोट्या म्हणजे त्याला कट पीस करून त्याचे व्हर्टिकल करून त्याच्यापासून ह्या बॅग्स वगैरे तयार करतायत. आणि ही सगळी प्रोसेस आहे आता. म्हणजे आम्ही ज्या इकॉलॉजीच्या FDP अंदर इथं आलोय या संदर्भात आपल्याला जरा सगळी माहिती देतील. आणि आम्ही सगळा हा जो ग्रुप आहे आमचा हा ऑलरेडी मला वाटतं की सगळीकडूनच लोक आलेले आहेत तिथं. सर जरा तुम्ही सांगा या प्रकल्पाबद्दल काहीतरी. तर या ठिकाणी आपल्या घरामध्ये जो काही कचरा तयार होतो, आपण वापरलेले वेगवेगळे चिप्स पॅकेट्स असतील, त्याच्यानंतर कुरकुरेचे पॅकेट्स असतील, बिस्किटावरचे रॅपर्स असतील किंवा अनेक प्रकारचे जे काही रॅपर्स असतील ते आपण सहज आपल्या कचऱ्यामध्ये फेकून देतो. मात्र त्याचा फेकून दिल्यानंतर ते जवळपास 400 ते 500 वर्ष त्या ठिकाणी डिकम्पोज होण्यासाठी लागतात आणि ते एक मोठ्या प्रकारचं प्रदूषण तयार करतात. तर हे अव्हॉइड करण्यासाठी तेच रॅपर्स परत रियूज करून त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारची कटिंग करून त्याच्यापासून वेगवेगळ्या परत त्याची व्हॅल्यूज वाढवून त्या ठिकाणी नवीन वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या पर्स असतील किंवा लॅपटॉप बॅग असतील किंवा अनेक प्रकारच्या कुंड्या असतील, अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉडक्ट करून त्याचं व्हॅल्युएशन परत वाढविण्याचं काम या ठिकाणी. याच्यापासून अपसायकल ऑफ प्लास्टिक याच्यापासून महिलांना पण रोजगार उपलब्ध होतोय ना, त्याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय मी ना सगळ्यात ह्याबद्दल सांगेन की आता ना पाण्याच्या बॉटल आपण किती सहजपणे वापरतो, 10 रुपयाला वगैरे पाणी, आणि आपली पिऊन झाली की आपण अगदी छान टाकतो. बरोबर आहे. ह्या पाण्याच्या बॉटल पासून हे जे बनवलेले आहेत म्हणजे हे तरी छान असं सुंदर डायरीचं कव्हर आणि ते अगदी बिस्लेरी. बरोबर आहे. म्हणजे बिस्लेरी आय थिंक कंपनी ऑल्सो म्हणजे हे जे आता इथे काही बॅग बनवतात किंवा डायरीचे कव्हर बनवतात किंवा मागे पण मी बघितले ते पर्स बनवतात, हे सुंदर म्हणजे आपण सहजपणे जे प्लास्टिक आता टाकतोय त्या प्लास्टिकचा सुंदरपणे ते रियूज होतं. हे एक त्यांच्यामधलं आतापर्यंत आवडलेलं मला एक सुंदर. कुठल्याही प्रकारचं केमिकल्स कलरसाठी या ठिकाणी वापरलं जात नाही. आता आम्ही इथं इतके फिरला तरी कुठल्याही प्रकारचे केमिकल. सर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? म्हणजे यातून विद्यार्थ्यांना आपण काय बोध देऊ शकतो किंवा येणाऱ्या जनरेशनला आपण कसं सांगू शकतो? इव्हन प्लास्टिक आपण बंद करू शकत नाहीये, ते पॉसिबल तर होत नाहीये. ठीक आहे बंद आहे पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाहीये. तुम्ही विद्यार्थ्याच्या अनुषंगाने काय सांगाल? ऍक्च्युली प्लास्टिकला सर्वात पहिल्यांदा रिफ्युजच करायला पाहिजे. पण जर रिफ्यूज होत नसेल तर मग ते रिड्यूस करा. रिड्यूस होत नाही मग म्हणजे रिड्यूस करून मग आपण त्याला रिसायकल किंवा अपसायकल आपण त्याला करू शकतो. हा एक त्यातला एक बेटर उपाय जेणेकरून आपण प्लास्टिकमुळे जे नदी नाले तुमचा प्रदूषण होते त्याला एक कुठे त्यांनी याला. मला असं वाटतंय की आपण जर का प्लास्टिक वापरतोय तर ते प्लास्टिकमुळे जो कचरा होतोय त्याची पण जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे तो बाहेर खाली टाकता नाही, त्याची काय कशापासून यूज करता येईल ती एक जबाबदारी एक जागरूक नागरिक म्हणून आपण. आमचे कुशल कारागीर आहेत जे काही गोष्टी बनवतात. मी तुम्हाला काही प्रोडक्ट्स पण दाखवतो की प्लास्टिक पासून म्हणजे आमच्या इथं महिला भगिनी आहेत त्यांना पण चांगला या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि देन काही चांगले प्रोडक्ट्स पण इथे दाखवतो मी तुम्हाला की म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं हे प्लास्टिकचं होऊ शकतंय. हे खूप चांगल्या पद्धतीनं प्लास्टिकचा रिसायकल करून या ठिकाणी चांगले केलेले आहेत. ज्या आपण बॅग्स किंवा लॅपटॉपच्या पिशव्या आपण करतो ह्या खूप चांगल्या पद्धतीनं कसं करू शकतात. हे जस्ट म्हणजे ऑल बॅग्स आर मेड बाय प्लास्टिक. किती छान पद्धतीनं आहेत आणि ह्या फक्त प्लास्टिकचा यूज करून तयार झालेल्या आहेत सगळ्या बॅग्स.